कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेने धडक दिल्यानं जवळपास 100 बकऱ्या ठार झाल्यात। कोलाड जवळील गोवे गावाच्या हद्दीत हा अपघात घडलेला आहे। एकनाथ महानोर यांच्या मालकीच्या या बकऱ्या होत्या। पोलीस तसंच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मार्गावरून मृत बकऱ्या बाजूला करण्यात येत आहेत। कोकण रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूला संरक्षक जाळ्या अथवा कठडे नसल्यानं पाळीव जनावरे रेल्वे मार्गावर येऊन असे अपघात होत असतात। हे लक्षात घेऊन कठडे उभारावेत अशी मागणी सध्या होते आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्याबरोबर आहे। प्रफुल्ल, आपण बघतोय रेल्वे मार्गावर रेल्वेने धडक दिल्यानं जवळपास 100 बकऱ्या ठार झाल्या आहेत। कसा घडला एकूणच हा प्रकार, जरा सविस्तर सांगा। अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। सकाळी 5च्या सुमारास कोकण रेल्वेने धडक दिल्याने या बकऱ्या जागीच ठार झालेल्या आहेत। रोहाच्या जवळची ही जी गावं आहेत त्या गावात बऱ्याचशा धनगर वाड्या आहेत आणि या धनगर वाड्यात मोठ्या प्रमाणावर बकऱ्या पाळल्या जातात आणि यातल्याच काही बकऱ्या 100-150 बकऱ्या जवळपास या रेल्वे मार्गावर सकाळी। महत्वाची गोष्ट अशी आहे की कोकण रेल्वे जरी आली असली तरी सुरक्षा व्यवस्था ज्या पद्धतीने हवी आहे त्या पद्धतीने नाही। रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला कठडे नाही आहेत, संरक्षक जाळ्या सुद्धा नाहीत अनेक ठिकाणी आणि त्यामुळे अनेक वेळा अशी जी पाळीव जनावरं आहेत ती जनावरं रेल्वे मार्गावर येत असतात आणि त्यातून हे अपघात होत असतात। खरं अतिशय दुर्दैवी अशी बातमी। प्रफुल्ल, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। प्रफुल्ल पवार अलिबागहून आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।